हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. या भागामध्ये आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा सिच्युएशन बेसिस क्वेश्चन पाहायचा आहे. बघा ह्याच्यामध्ये काय सिच्युएशन आहे. सिच्युएशन अशी आहे की एका 7 वर्ष वयाचा 7 वर्ष वय आहे एका विद्यार्थ्याला, स्टुडंटला काय केलेलं आहे 7 वर्ष वयाच्या, की शाळेमध्ये थांबवण्यात आलं आहे. आणि कधी थांबवण्यात आलेलं आहे की शाळा संपल्यानंतर. म्हणजे शाळा संपल्यानंतर एका विद्यार्थ्याला, ज्याचं वय होतं 7 वर्ष, त्याला शाळेमध्ये थांबवण्यात आलं. आणि कोणत्या कारणासाठी थांबवण्यात आलं, की त्या विद्यार्थ्यानं जी काही शाळेची फी आहे की पेमेंट आहे, ती पेमेंट जमा केली नव्हती. आलं का लक्षात? सिच्युएशन काय आहे? 7 वर्ष वयाच्या मुलाला शाळेमध्ये शाळा संपल्यानंतर थांबवण्यात आलं आणि रिझन्स जे होतं ते रिझन्स होतं की त्यांनी शाळेची फी जमा केली नाही. आता तुम्ही सुद्धा एखाद्या मुलाचे पालक असेल तर तुमच्या ही सिच्युएशन लक्षात येईल. देन पुढे काय झालं, ही जी काही फॅक्ट आहे त्या मुलाला सांगितलं नाही. जो कोणी विद्यार्थी आहे त्यालाही अजिबात सांगितलं, जो कोणती मुलगा आहे किंवा मुलगी आहे, जो कोणी स्टुडंट आहे त्याला अजिबात सांगितलं नाही की तुला आम्ही कशासाठी शाळेमध्ये थांबवलं. मात्र काय केलं की त्याचे जे काही पालक होते त्या मुलाचे किंवा त्या मुलीचे किंवा त्या विद्यार्थ्याचे, त्या पालकाला इन्फॉर्म केलं, म्हणजे कॉल केला आणि सांगितलं की बाबा आम्ही तुमच्या मुलाला असं थांबवलेलं आहे शाळेमध्ये. त्याचं कारण असं आहे की त्यांनी जी काही शाळेची फीस आहे ती जमा केली नाही, त्यामुळे आम्ही तुमच्या मुलाला थांबवतोय. बघा आली का सिच्युएशन लक्षात? देन इथं सिच्युएशन दिली आहे की बाबा स्टुडंट वॉज नॉट अवेअर दॅट हिज फ्रीडम वॉज रिस्ट्रिक्टेड बाय द स्कूल. आणि स्टुडंट जो कोणी आहे, विद्यार्थी जो कोणी आहे, किंवा तो मुलगी असेल किंवा मुलगा असेल, कोणी असेल, तर तो याचं म्हणजे तो अवेअर नव्हता, म्हणजे त्याला याची अजिबात जाणीव नव्हती, तो निरागस होता. म्हणजे फक्त बघा 7 वर्ष वयाचा मुलगा असेल, कदाचित तो 2री किंवा 3रीला असेल, 2री किंवा 3रीमध्ये असेल तो, तर त्याला अजिबात माहीत नाही की बाबा त्याला कशासाठी थांबवलं. तो निरागसपणे तसंच गुपचूप तिथं उभं राहिलेला आहे. मग प्रश्न असा निर्माण झाला की जो काही आहे, म्हणजे स्कूल आहे, त्या स्कूलचं मॅनेजमेंट आहे, त्यानं कोणत्या प्रकारचा टॉट केलेला आहे, म्हणजे व्हॉट काइंड ऑफ टॉट इज कमिटेड बाय द स्कूल. बरंच मराठीमध्ये असं आहे की शाळेने कोणत्या प्रकारचा टॉट म्हणजे अपकृत्य केलेलं आहे हे स्पष्ट करा. तर इथं बघा याचं एक्सप्लेनेशन. शाळेनं काय केलेलं आहे, चुकीचा कारावास म्हणजे फॉल्स इम्प्रिझनमेंट केलेला आहे. कोणता अपकृत्य केलेला आहे? फॉल्स इम्प्रिझनमेंट नावाचा अपकृत्य शाळेच्या माध्यमातून झालेला आहे. म्हणजे हा चुकीचा कारावास किंवा फॉल्स इम्प्रिझनमेंट म्हणजे काय, तर कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मर्जीविरुद्ध विशिष्ट जागी बंधनकारक ठेवणे. या प्रकरणात शाळेनं विद्यार्थ्याला पालकांच्या परवानगीशिवाय शाळेत थांबवले, जो कायद्याच्या दृष्टीने चुकीचा कारावास मानला जातो. आला का लक्षात? फॉल्स इम्प्रिझनमेंट म्हणजे काय, तर एखाद्याला त्याच्या मर्जीच्या विरुद्ध विशिष्ट ठिकाणी ठेवणे, बंधनकारक ठेवणे, म्हणजे असं बंदिस्त ठेवणे, थांब इथं थांब, जाऊ नको कुठे, अशा प्रकारचं ठेवणे, हे काय फॉल्स इम्प्रिझनमेंट आहे, म्हणजे त्याच्या मर्जीच्या विरोधामध्ये. आता दुसरा बघा याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, वेदर इट इज नेसेसरी दॅट पर्सन मस्ट नो दॅट हिज फ्रीडम इज रिस्ट्रिक्टेड. म्हणजे इथं व्यक्तीला आपले स्वातंत्र्य मर्यादित केले आहे हे माहीत असणे आवश्यक आहे का? स्पष्ट करा. बघा 2 वर्ष नाही, 7 वर्षाचा मुलगा आहे, 2रीला किंवा कदाचित 3रीला असेल, त्या मुलाला याची जाणीव पण नाही की त्याला तिथं थांबवण्यात आलेलं आहे. तर इथं असा प्रश्न विचारलेला आहे की जर त्याला जाणीव नसेल तर हा गुन्हा होतो का, किंवा एखाद्याला या विषयाची जाणीव नाही तरी त्याचं स्वातंत्र्य मर्यादित केले जाते का? तर इथं बघा लक्षात ठेवा, इथं त्यानं उत्तर दिलेलं आहे नाही. म्हणजे उत्तर काय त्याचं नाही, म्हणजे एखाद्या व्यक्तीला याची जाणीव नाही की बाबा त्यांना का बंदिस्त ठेवले, तरीही तो काय होतो, ऑफेन्स होतो. म्हणजे तरीही तो काय आहे, इम्प्रिझनमेंट आहे. व्यक्तीला आपले स्वातंत्र्य मर्यादित आहे हे माहीत असणे आवश्यक नाही. समजा तुम्ही त्याला रोखून धरलं तरी त्याला माहीत आहे किंवा नाही हे इथं मॅटर करत नाही. चुकीचा कारावास घडल्याचे सिद्ध करण्यासाठी फक्त हे दाखवणं पुरेसे आहे की संबंधित व्यक्तीला जबरदस्तीने थांबवण्यात आले, जरी त्या व्यक्तीला ते कळले नसले तरी. बघा फॉल्स इम्प्रिझनमेंट काय महत्त्वाचं आहे, जरी त्या मुलाला जाणीव नसेल तरी हा काय होईल, अपकृत्य होईल. बघा तरीही हा ऑफेन्स होईल. म्हणजे बघा एखाद्याला चुकीच्या पद्धतीने आपण थांबवू शकत नाही. या प्रकरणात विद्यार्थी स्वतःच्या स्वातंत्र्यावर आलेल्या मर्यादेबद्दल अनभिज्ञ होता, पण तरीही शाळा त्याच्यासाठी जबाबदार ठरते.
म्हणजे फॉल्स इम्प्रिझन म्हणजे काय, सो स्वातंत्र्यावर आणलेले कोणतेही बेकायदेशीर मर्यादा हे चुकीचा कारावास म्हणजे फॉल इम्प्रिझनमेंट मानली जाते, जरी व्यक्तीला ते जाणवले नाही तरी. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची सिच्युएशन पाहूया. थँक यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.